आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खूप छान होईल भाजी. तुझी नजर काढ फक्त या भाजीवरून. तुम्हाला वटाणा टाकायचं तर टाकू प्लीज. टेस्ट छान लागते. तशी तुझ्या मदतीची गरज नव्हती मला. ती साखर आहे. साखर मला माहितीये, मी फक्त बघत होते तुझं लक्ष आहे की. आहे, माझं लक्ष आहे. तुम्ही मीठ घ्या ना, मीठ टाका. एवढं मीठ नाही टाकत, चवीनुसार टाका. भाजीची टेस्ट खराब होईल ना त्याने. बटाटा आहे त्याच्यात, बटाट्याला मीठ लागतच. आणि एवढं तुला वाटत असेल ना की स्वयंपाक फक्त तुलाच जमतो, तर तूच कर. मी मदत करते ना तुम्हाला. काही गरज नाहीये. आता काय कोथिंबीर भुरावी. ही कोथिंबीर नाहीये, ही कोथिंबीर आहे. मॅडम सॉरी, पण ही कोथिंबीर आहे. ती पालक आहे. तुझ्या पालकांनी तुला काही शिकवलं नाहीये का? 4 दिवसांनी कोथिंबीर होते याची. ते इथे. मॅडम कोथिंबीर धुवून घ्या. मला शिकवत जाऊ नको, ऑर्गॅनिक आहे हे सगळं स्वच्छच असतं. हो पण तरी भाजी काय छान झालीये. भाजी झाली. तुला जास्त कळतं का स्वयंपाकातलं? तुला असं म्हणायचं की मला काहीच कळत नाही? मला कळत नाही ना, पण ठीक आहे, भाजी तूच बनव. मी चालले. हो बाजूला. तू काळजीच करू नको मग. देवांश तर ना सईच्या हातची कॉफी पण प्यायला रेडी नाहीयेत. काय सांगतेस? हो अगं, मेच्चर चिडलाय तो तिच्यावर. तिच्याकडे बघत काय बोलत पण नाहीये. नकोच बघू दे. नाही, तिथे माझी एवढी सुंदर लेक घरात असताना त्या देवांशला काय गरज आहे सईकडे ढुंकून बघायची? का बघतो कोण असतो? आता हळूहळू देवचं सगळं लक्ष माझ्याकडे कसं राहणार ना, याची काळजी घेणार आहे मग मी. मला हव्या त्या सगळ्या गोष्टी लवकरच अचीव करणार आहे. आता मी फक्त सईला देवांश पासून दूर केलंय, पण लवकरच देवांशला मी माझ्या जवळ आणणार आहे. वा वा, या बात, शाबास. मला माहिती आहे तुला हवं ते तू मिळवशीलच आणि नक्की मिळव. पण हे बाई, सईपासून जपून राहा. आणि तिला जरा जरी कोण लागली ना, तू काही खरीखुरी पडली नव्हतीस तर कच्ची खाईल तुला ती, एवढं लक्षात ठेव. पॉम, तिला काही कळत नाही ग. ती माहितीये ना, एक नंबरची इमोशनल फूल आहे. आता तू बघ ना, कसं हळूहळू कोड बोलून 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 त्या सईचा हार्ट मी मेल्ट करते. तिला आता मी देवांशच्या जवळ फिरकू पण देणार. छान छान, असंच कर. नाहीतरी देवांश खरं तर तुझाच होता. तर मांडवात या सईनं डल्ला मारलाय त्याच्यावर. आता पुन्हा तुझा हक्क मिळव. आणि सहज मिळत नसेल तर ओरबाडून घे आणि स्वस्थ बसू नकोस. कळलं का? डोंट वरी मॉम, आता आपल्याला हवं ते आणि हवं तसंच घडणार आहे. चल आता ठेव फोन, नाही तर कुणाला तरी संशय यायचा. तर आजूबाजूला लक्ष ठेवत जा आणि फोनवर बोलताना. ओके, बाय मॉम. बाय. May I come in, sir? Yeah, please come in. Good afternoon, sir. सर ॲक्च्युली मिस्टर मेहतानी हे कोटेशन पाठवलं होतं.
तुम्ही एकदा चेक करून घ्याल म्हणजे आपल्याला पुढची प्रोसेस सुरू करता येईल. मला पाठवलं त्यांनी हा मेल, चेक करून सांग. ओके. ओके सर, या फाईलवरती ना तुमची सही हवी होती. थँक्यू. सर आणखी नेक्स्ट वीक ना पनवेलच्या प्लांटवर साईट व्हिजिटसाठी जायचं आहे तुम्हाला. ओके, नेक्स्ट वीक ना. तू मला मंडेला एकदा रिमाइंड कर. ओके. मग बाकीच्या माझ्या काय मीटिंग्स आहेत त्याच्या अकॉर्डिंगली आपण प्लॅन करू तिकडे कधी जायचं ते. ऑल राईट. मी आहे कमीच. या मिस्टर खांडेकर प्लीज या. बोला. सॉरी सर, तुम्हाला मी त्रास देतोय. मला एक 10 दिवसांची सुट्टी हवी होती. 10 दिवस? नाही म्हणजे सुट्ट्या घ्या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये, पण घरी सगळं ठीक आहे ना? कोणी आजारी वगैरे तर नाहीये? नाही, तसं काहीच कारण नाहीये. ऍक्च्युली माझ्या मुलाचं लग्न आहे पुढच्या आठवड्यात, म्हणून सुट्टी हवी होती. वा, ही तर फार आनंदाची गोष्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर खांडेकर. कमाल, चांगली गोष्ट आहे ही. बाय द वे, तुम्हाला काही हेल्प लागली पैशांची वगैरे, म्हणजे ॲडव्हान्समध्ये काही पेमेंट वगैरे हवं असेल तर प्लीज कळवा मला. नाही सर, तशी काहीच आवश्यकता नाहीये. माझ्या मुलाच्या लग्नासाठी मी अगोदरच इन्व्हेस्टमेंट करून ठेवली होती. दॅट्स नाईस, व्हेरी नाईस. तुमच्या चेहऱ्यावर आनंद का दिसत नाही? काय सांगू सर, मुलाने ना आमच्या मर्जीविरुद्ध मुलगी पसंत केली आहे आणि ती मुलगी आमच्या स्टेटसला मॅच करत नाही. मिस्टर खांडेकर, आता तुमच्या घरी सून येणार आहे, किती आनंदाची गोष्ट आहे. आणि तुम्ही या कुठल्या गोष्टी घेऊन बसला? आणि मुळात मुलीचा स्वभाव चांगला असायला हवा, तिचं मन चांगलं असायला हवं. या सगळ्या गोष्टी अजिबात महत्वाच्या नाही आहेत. आणि मुख्य म्हणजे तुमचा मुलगा, त्याला मुलगी पसंत आहे, तो तिच्याबरोबर खुश राहणार आहे. आणि काय हवं? दॅट्स इट. आई वडिलांना आणखी काय हवं असतं? मुलगा खुश आहे, तो आनंदी आहे, बस. त्यामुळे माझं ऐका, मन मोठं करा आणि तुमच्या सुनेला ऍक्सेप्ट करा. आणि सुट्ट्या संपल्यानंतर आमच्या सगळ्यांकरता स्वीट्स आणा. हो सर, नक्की घेऊ दे. येतो. या. सर तुम्ही एकदम बरोबर म्हणालात. लग्नामध्ये दोघांची मनं जुळणंच जास्ती महत्वाचं असतं, बाकी काही नाही. आता बघा ना सर, म्हणजे तुम्ही एखाद्या रिच मुलीशी अगदीच लग्न करू शकला असतात, पण तुम्ही असं न करता सई मॅम सारख्या स्वीट आणि अत्यंत स्वभावाने चांगल्या मुलीशी लग्न केलं. आय नो सर, त्या मिडल क्लास फॅमिलीतनं बिलॉंग करतात, पण तुम्हाला त्याचा जरासाही फरक कधी पडला नाही. हा, म्हणजे एका लग्नात क्लास स्टेटस अजिबात मॅटर करत नसतं. कोणीतरी मोठं, कोणीतरी छोटं ना, दोघे इक्वल असतं. व्हेरी ट्रू सर. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून मॅम. तुम्हाला 100 वर्ष आयुष्य. आम्ही तुमच्याच विषयी बोलत होतो. माझ्याविषयी का? सर माझी तक्रार करत होते का? नाही, अजिबात नाही. देवान सर नेहमी तुमचं कौतुक